करण्यासाठी टेंडर काढलं कोणी? उद्धवजी. हॅलो, या टेंडरच्या कंडिशन अंतिम फायनल केल्या कोणी? उद्धवजी. अदानी सिलेक्ट व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या विशेष टेंडरमधल्या अटी शर्ती टाकल्या कोणी? उद्धवजींनी. अदानीला टेंडर मिळालं ते उद्धवजींनी काढलेल्या टेंडरमुळे. त्यामुळेच मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे. अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, अडवणूक आंदोलन कधी मोर्चा. मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा, मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा. धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा. या धारावीतून मातोश्री 2 चा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे. 500 फुटाची धारावी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला टेंडरमध्ये अट घालायची होती, तेव्हा का नाही घातलीत आपण? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाटा, आणि त्यामुळे हा याच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे. त्यांच्यावर दबाव कोण शरद पवारांचा होता का? पवारसाहेब दिल्लीवरून त्यांना फोन केला होता का? स्पष्टता संजय राऊतांनी द्यावी. गुजराती लॉबी यामागे मोठी आहे असं राऊत म्हणतात. हे मला वाटतं राऊत हे गांजा आणि चिली मोडूनच प्रेस कॉन्फरन्सला बसतात, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात सातत्यानं तथ्य आहे. कालही तुम्ही आरोप केला होता की मला वाटतं या टेंडरच्या सर्व कंडिशन्स, कार्यपद्धती आणि त्या बाबतीतले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात झाले आहेत. आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल, TDRचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे. आज भाजपची अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती 5 मार्च लोकसभेच्या माध्यमातून तयारी देखील सुरू होताना पाहायला. काय नेमकी आहे त्याच्यामध्ये जे आज भारतीय जनता पक्षाची प्रदेश पदाधिकारी बैठक आहे. यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व लोकसभांचे निवडणूक प्रमुख, सर्व आमच्या आघाड्या मोर्चांचे संयोजक आणि अध्यक्ष, आमच्या सोशल मीडियाचे संयोजक, या सगळ्यांच्या माध्यमातून दिवसभर राज्यातील सर्व 48 जागांवर महायुती जिंकण्यासाठी करावा आणि केलेल्या गोष्टींचं सिंहावलोकन आणि करणाऱ्या गोष्टींचं नियोजन याची बैठक आहे. ज्या पद्धतीने ही बैठक आहे, कारण की 51% मतदान मिळवण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. मात्र तुमच्याबरोबर राष्ट्रवादी आणि शिंदे गट हे दोन्ही गट आल्यामुळे त्यांना देखील तुम्हाला मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये मतांचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी या बैठकीमध्ये आढावा होणार आहे का? संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी हा कार्यक्रम राबवते. प्रत्येक बूथवर संघटनेचं जाळं विणायचं. त्या प्रत्येक बूथवर प्रयत्न आमचा असा आहे की 51% मतं मिळाली पाहिजेत, आणि अशा सगळ्या 51% मतं महायुतीला मिळून जिंकण्याचं नियोजन पूर्ण राज्यभरातल्या 48 जागांवर ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तर देशभरात NDA म्हणून, महाराष्ट्रात सुद्धा NDA म्हणजे महायुती, आणि त्यामुळे आमच्या मित्रपक्षांचे उमेदवार जिंकवण्यासाठी सुद्धा आम्ही आमची ताकद वापरू. जिथे आम्ही उभे राहू तिथे आमचे मित्रपक्षही आमच्यासाठी काम करतील. इतकी एकजूट आमच्या महायुतीची महाराष्ट्रात आहे. केंद्रामध्ये 300-350 पर्यंत जो आकडा आहे तो खासदारांचाच आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये जो सर्वे आलेला त्यामध्ये 31 ते 32 जागा आहेत ते महाराष्ट्रामध्ये. एकंदरीत भाजपचं आहे ते 45+ नारा. तर या बाकीच्या सीट संदर्भात काही चर्चा विशेष करून करण्यात येते. आमचं नियोजन आम्ही सर्व 48 जागांवर करू, त्याच दिशेने आम्ही चाललो आहोत. 45 जागा जिंकू आमचा त्या ठिकाणी आताचा दावा आहे. सर, काल भाषणामध्ये तुम्ही असं म्हटलं की पब, पेन्शन आणि पार्टी मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून. ठाकरे गटाचे नेते असं म्हणतात की तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत 25 वर्ष होतात.
मला असं वाटतं की जेव्हापासून मवियाचं सरकार आलं, काली मी बोललो, तेव्हापासून पेक पेंग्विन पार्टी याचे धंदे राजरोसपणे सुरू झाले. मग सरकारमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वात आणलेली नवीन लिकर पॉलिसी, ज्यामध्ये किराणा मालाच्या दुकानात पण दारू विक्री, मंदिराला बंद ठेवा पण दारू विक्रीला चालू ठेवा. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल ज्या पद्धतीने सुशांत सिंग, दिशा सालियन ही प्रकरणं समोर आली, या सगळ्यातून पेज 3 पेक पेंग्विन पार्टी याच कल्चरमध्ये काही युवराज आणि त्यांचे पक्ष आहेत आणि त्यातनं महाराष्ट्राची खरी ओळख लपवली जाते का याची भीती आम्हाला आहे. सुधाकर बनसोडांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत. तुम्ही सांगितले की राजकीय हेतूने आरोप करणार आहेत. ते SIT चौकशीत समोर येईल. निर्लज्जपणा आणि बेशरमपणा आहे उभाटाचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा, की आपण त्या ठिकाणी आरोपी नाही, त्या ठिकाणी असलेल्या ज्याला आपण म्हणू कन्व्हिक्टेड सलीम कुत्ताबरोबर आपण पार्टी करता, आपल्या पक्षाची लोक पार्टी करतात आणि वर तोंड करून आता तुम्ही आरोप फेटाळताय. SITमध्ये सगळं समोर आहे. सर, उबाटा गटाकडून आपल्या काही नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे सुद्धा फोटो जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत की ही पश्चात बुद्धी आहे, स्वतःचं पाप लपवण्यासाठी उभी केलेली खोटी यंत्रणा आहे. मुंबईमध्ये अशा पद्धतीनं आज मोर्चा होतोय, कुठेतरी मुंबई तोडण्याची भाषा जी लोक करतायत त्यांच्या विरोधात आम्ही उभे राहतोय असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि कुठेतरी स्वतःची ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न केला जातोय का मुंबईत? काय मोर्चा धारावीचा लोक येतात दहिसरवरून, मोर्चा धारावीकरांसाठी संख्या आणतात माहीम प्रभादेवीवरून. यांची धारावीत ना समर्थन आहे ना लोक आहेत. मुंबई आणि मुंबईबद्दल यांना